आपल्या देशाची सगळ्यात मोठी नाकामी काय माहिती का? जर एखादा पोलीसवाला तुमच्या बाजूला उभा आहे तर तुम्हाला सेफ फील नाही होणार, तुम्हाला भीती वाटेल. अलीकडे तमिळनाडूच्या एका मंदिराच्या वॉचमॅनला पोलिसांनी चोरीच्या संशयाने पकडलं आणि एवढं मारलं की तो डायरेक्ट मरण पावला. आणि जेव्हा त्याची डेड बॉडी घरी दिली तेव्हा त्याच्या फॅमिलीला सांगितलं की याला मिरचीचा झटका आला. पण जेव्हा ऍक्च्युअल पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा त्याच्यात कळालं की त्याच्या इंटरनल ऑर्गन्स मध्ये काठीने मारल्यामुळे ब्लिडिंग झाली होती आणि त्यामुळे तो मरण पावला. आणि फक्त हेच प्रकरण नाही, एका माणसाला 50 वर्ष फक्त संशयामुळे जेल भोगावी लागली. ज्यावेळेस तो 104 वर्षाचा झाला तेव्हा त्याला कोर्टाने निर्दोष मुक्त केलं. यावरून लक्षात येतं की एका सामान्य माणसाचं जीवन किती स्वस्त आहे. 75% लोक पोलिसांच्या भीतीने पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दाखल करायला जात नाही, कारण त्यांना माहित असतं की आपण आपल्या हक्कासाठी विचारलेला प्रश्न कधीही चापटीत बदलू शकतो. पॉलिटिकल कनेक्शन आणि पैसा हा किती महत्वाचा असतो हे तुम्हाला तेव्हाच कळतं ज्यावेळेस तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज पडते. पोलीस ब्रुटॅलिटी आणि कस्टोडियल टॉर्चर इंडेक्स मध्ये भारताला हाय रिस्क नेशन म्हटलं जातंय. जर वर्दीचा सन्मान हा फक्त भीतीमुळे होत असेल तर तो त्या वर्दीचा सगळ्यात मोठा अपमान आहे. आणि हो, सगळेच पोलीस ऑफिसर सारखे नसतात, पण ग्राउंड रियालिटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला खरं खरं सांगा, जेव्हाही तुमचा पोलिसांशी संपर्क आला तेव्हा त्यांनी तुम्हाला कशी वागणूक दिली?